शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राचा, तसेच कड्या कपारीने आणि त्यातून वाहणाऱ्या नद्यांनी नटलेल्या महाराष्ट्राचा गौरव करताना मावळ्यांच्या पोलादी मनगटाने मिळवून दिलेल्या स्फूर्तीतून शब्द उमटतात ते हे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया ते विवा शिरवाडकर यांच्या कविता सादर करण्यासाठी सगळ्यात प्रथम मी मिस्टर आनंद मिश्रा यांचे आभार मानते, जे ऍक्सिस वायरमन आहेत. त्यांनी आपल्याला ही लिंक स्पॉन्सर केली आहे आणि एक हिंदी भाषिक असूनही त्यांनी मराठी भाषेचा आपला मान राखलेला आहे. तर त्यामुळे आजचा हा कार्यक्रम आपण विनासायास करू शकणार आहोत. शिरवाडकरांच्या ह्या ज्या कविता आहेत ह्या कायमच सदाबहार कविता होत्या. कोणत्याही काळासाठी एकदम फिट असणाऱ्या अशा त्यांच्या कविता. शिरवाडकरांचा जन्म दिवस हा 27 फेब्रुवारी 1912. हाच दिवस राज्यभर आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. शिरवाडकरांनी आपले लिखाण कुसुमाग्रज ह्या टोपण नावाने कायम केलेले आहे. त्यांनी कवितांबरोबरच कथा, कादंबऱ्या, लघुकथा, नाटके, कथासंग्रह, एकांकिकांचंही लिखाण केलंय. विशाखा, किनारा, समिधासारखे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विपुल आणि दर्जेदार लेखनामुळे त्यांना सर्वश्रेष्ठ असा ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं आणि विशा खांडेकरांनंतर हा पुरस्कार मिळणारे कुसुमाग्रज हे दुसरे साहित्यिक ठरले. ते म्हणतात, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिला पराजयाची. जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंत तिलाही मरावयाची, म्हणून नाही खंत तिजला मरावयाची. अशा ह्या कुसुमाग्रजांबद्दल आपण काय आणि किती बोलणार. त्यांची काव्य आणि नाटके ही कालातीत आहेत आणि होती. अशी माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवित. ज्ञानोबांची, तुकायाची, मुक्तेशाची, जनाईची माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची. आज आपल्या मराठी भाषा दिनाचा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मराठी भाषा दिना म्हणजे मराठी भाषा म्हणजे संस्कारांची भाषा. मला माहितीये, मी एकदा बोलायला लागले की खूपच बोलत बसते. मला माहितीये तुम्ही सगळ्याजणी आपापल्या कविता सादर करायला उत्सुक आहात. तर आता मी संगीताला सांगते, तिने आपले मनोगत व्यक्त केले. थँक्यू शुभांगी. सगळ्यांना माझा नमस्कार. मराठी भाषा दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जशी एखादी नववधू सांज शृंगाराने नटलेली असते ना, तशी आपली मराठी भाषा काना, मात्रा, वेलांटी, उंका, उकार अशा विविध अलंकारांनी नटलेली, सजलेली. तिचे सौंदर्य अलौकिकच. हिच्या समोर हीच. आपल्या या मायबोलीचं विविध अलंकाराने नटलेले सुंदर रूप एका कवयित्रीने खूप सुंदर शब्दात व्यक्त केलेली कविता काही दिवसापूर्वी माझ्या वाचनात आली. मला ही कविता खूप भावली. मराठी दिनानिमित्त ती तुमच्या समोर सादर करण्याचा आज योग आला आहे. मराठीचा शृंगार. शृंगार मराठीचा नववधू परी, अनुस्वाराचं कुंकू भाळावरी, प्रश्नचिन्हांचे डुलती कानी, नाकावरती स्वल्प विरामी शोभे तव नथनी, काना काना जोडून राणीहार केला, वेलांटीचा पदर शोभे तुझ्या माथ्याला, मात्रात गुंफिले चाफ्याचे फूल, वेणीत माळता पडे भूल, उद्गार वाचक छल्ला असे कमरेला, अवतरणांची लट खुलवी मुखड्याला, उकाराचे पैंजण छुमछुम करी,
पदकमलांच्या वरी, पूर्ण विरामी तिलोत्तमतो शोभे गालावरी. तर आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि आपल्या पहिल्या कुसुमाग्रजांची कविता घेऊन येत आहेत वैदवी देशमुख. नमस्कार रसिक श्रोते हो. आज खूप छान ही संधी मिळाली आहे कवी कुसुमाग्रजांची कविता सादर करायची. पूर्वी कसं होतं ना की देव अगदी सहज कुठेही आणि कोणालाही भेटत होता. कधी पिंपळाच्या पारावरती, तर कधी एखाद्या नदी किनारी, कधी शेतमळ्यामध्ये. पण आता तसं राहिलं नाहीये बघू. कारण देवस्थानाचं बडेजाव दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि भक्तांच्या भावनेपेक्षा देवस्थानाच्या दिमाखाचाच जास्त बोलबाला होत चाललाय. त्यामुळे अशाच एका आशयाची कविता सादर करायचं मोह मला आज आवडत नाहीये, कारण ही कविता कुसुमाग्रजांचीच आहे आणि मला ही खूप यथार्थ वाटली. आजच्या ज्या परिस्थितीला मला ही खूप यथार्थ वाटली. सादर करते कवी कुसुमाग्रजांची गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाहीये. हो, गाभारा आहे, गाभारा आहे, चांदीचं मखरही आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्याची झालर आहे. त्याचं दर्शन घ्यायला काही हरकत नाही. मी काय म्हणते, त्याचं दर्शन घ्यायला काही हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि अशी इकडे या. पाहिलत ना तो रिकामा देव्हारा? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे, एकदा तो तिथे होता. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचं सुद्धा. हो, 2 तास वामकुक्षी सुद्धा घ्यायचं. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी आणि माणिकमोत्यांचे ढीक पडत होते. दक्षिण दरवाज्याजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते. मंत्रजागर तर गाजतच होता. रेशमी साड्या आणि टेरिंगच्या सुट्याच्या दुमड्या पडत होते. बँकेत हिरे आणि बँकेतले हिशोब तर हरिणीच्या गतीने धावत होते. हो, बँकेतली हिशोब तर हरिणीच्या गतीने धावत होते. सारं काही ठीक चाललं होतं. पण एके दिवशी आमचं दुर्दैव, उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी, उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला कोणी एक भडंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी दिली, पोलिसात वर्दी दिलीच आहे आम्ही. परत कदाचित येईल तो, येईल कदाचित परत. पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यायचा की नाही याचा विचार करायला लागेल आम्हाला. महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यायचा की नाही याचा विचार करायला लागेल आमच्या ट्रस्टीने. पत्रव्यवहार चालू आहे, पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी, पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या, काही हरकत नाही. तुर्तास गाभाऱ्याचं दर्शन घ्या. आणि तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्व अंतिम नाही का? असं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्व अंतिम. कारण गाभारा सलाम तर देव 50, गाभारा सलाम तर देव 50. छान छान. आता मी मिसेस आशा आगाशांना इन्व्हाइट करते. अस्त्रा नाचरा ही सादर करा. नमस्कार. नमस्कार. नीता देशपांडे, वय वर्ष 84.
आज मराठी भाषा दिनानिमित्त कविता वाचन. कोणत्याही संकटात न डगमगता ताठ कण्याने उभा राहतो तोच यशस्वी होतो. हेच सार कवीने कणा या कवितेत सांगितले आहे. खरं सांगू, मला कवितेतील 2 ओळी हृदयस्पर्शी वाटल्या, म्हणून मी ही कविता निवडली. जसे पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. हॅलो. हा बोला बोला, ऐकायला येते, बोला. येतंय, बोला. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. कवितेचे नाव आहे कणा. कवी कुसुमाग्रज. ओळखला का सर मला? पावसात कोणी कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. माहेर वाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाता, खिशाकडे हात जाता, हसत हसत उठला. खिशाकडे हात जाता, हसत हसत उठला. पैसे नकोच सर, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. पाठी ठेवून नुसतं लढ म्हणा. धन्यवाद. व्हेरी नाईस. नाही संपली. धन्यवाद. खूप छान काकू, मस्त झाली. थँक्यू. आता मी आमंत्रित करते मंगलाताई ओगले यांना. त्यांनी त्यांची कविता आहे पृथ्वीचे प्रेम. ही कुसुमाग्रजांची कविता त्या सुरुवातीपासूनच करायला लागेल ना. नमस्कार. सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. आज कुसुमाग्रजांच्या स्मृतीला वंदन करून, अभिवादन करून त्यांची एक कविता पृथ्वीचे प्रेमगीत मी शिकले आहे आणि ती जशी मला समजली तशी तुमच्या पुढे सादर करणार आहे. पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्यसंग्रहात आणि हा काव्यसंग्रह आम्हाला कॉलेजमध्ये असताना अभ्यासाला आणि त्याच्यात भाग्याची गोष्ट अशी की हा कविता संग्रहाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं होतं शांताबाई शेळक्यांकडून. म्हणजे तुमच्या सरकारला योग होता असंच म्हणायला हवं. अर्थात त्यांच्या कवितेविषयी मी बोलणं म्हणजे सूर्याला काजव्याने दिवा दाखवण्यासारखा आहे ह्याची मला कल्पना आहे. ही कविता शिकवण्याच्या ओघात शांताबाई म्हणाल्या होत्या की त्यांना ही कविता प्रेमगीताच्या ऐवजी विरहगीत वाटते, कारण त्याच्यात पृथ्वीने आपली प्रेम कथा रंगवली नसून विरह व्यथा रंगवली आहे. आणि मग बोलण्याच्या ओघात त्या प्रेम विरह दोघे एकमेकांना कशी जोडून असतात, हातासारखं असतात
प्रेमामुळे विरहाची गोडी वाढते, विरहामुळे प्रेम वाढतं, वगैरे वगैरे बरंच बरंच ह्याविषयी बोलले होते. ते जे वय होतं ते अनुभव घेण्याचं होतं, अर्थ समजून घेण्याचं नाही. म्हणजे प्रेमरोगाची बाधा वगैरे झालेली नव्हती, पण आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे, अशी भावना मात्र मनात कुठेतरी होती. आणि म्हणूनच असेल कदाचित केवळ प्रेम ह्या शब्दावरती ती कविता पहिल्यांदा उघडून वाचली, एकदा वाचली, दोनदा वाचली, आवडली, पुन्हा पुन्हा वाचली आणि ते एका आवडत्या कवितांच्या ह्याच्यात जाऊन बसून राहिली. मंडळी, आपण लहानपणी भूगोल शिकलो होतो. ही संपूर्ण कविता जी आहे ती भौगोलिक सत्यावर आधारलेली कविता आहे. आपण भूगोल शिकलो, भूगोलात आपण शिकलो होतो की पृथ्वी सूर्याभोवती गोल गोल फिरते. काल फिरत होती, आज फिरते आहे, उद्या. जितकं सायन्स आज आपल्याला माहितीये त्याचा आधार घेताना उद्या सुद्धा ती फिरणार आहे, पण भविष्यात काय लिहिलंय हे मात्र आपल्याला ठाऊक नाही. सूर्य एक लाल तापलेला गोळा आहे, आगीचा गोळा आहे. आपली पृथ्वी सुद्धा पहिल्यांदा तसाच आगीचा लोळ होती आणि हळूहळू थंड होऊन ती आजच्या अवस्थेला आली. आपल्या पृथ्वी आणि सूर्या व्यतिरिक्त आकाशात चंद्र, ध्रुव तारा, शुक्र तारा, झालंच तर धूमकेतू, चंद्र, मंगळ असे अनेक ग्रह तारे आहेत. त्या प्रत्येकाच्या आपल्या आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सूर्य पृथ्वीवरती प्रेम करत, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आहे आणि ती म्हणते पण सूर्याचं आणि तिचं मिलन मात्र होऊ शकत नाहीये. ती म्हणते युगामागुनी चालली रे युगे, युगामागुनी चालली रे युगे, ही करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष सूर्य फिरतोय, पृथ्वी त्याच्या भोवती फिरतंय, पण त्यांचं मिलन मात्र होत नाही. युगामागुनी चालली रे युगे, ही करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. नव्हाळी तले ना उमाळे उसा, तारुण्याचा ओसरून गेले, तारुण्याचा जोम राहिलेला नाही. नव्हाळी तले ना उमाळे उसासे, नती आगा अंगात आता उरे, विझुनी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी पोकळी. माणूस आपली प्रीती विसरत नाही, कुठेतरी अंतर्मनात तिथे असतेच. ती म्हणते परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अन जागे, न जाणे न येणे कुठे चालले, पुढे तू आणि मी मागू, पुढे तू आणि मी मागू. म्हणजे आपण सिनेमा बघतो, त्या सिनेमात प्रेमाचा त्रिकोण असतो. नायक नायिका एकमेकांवरती प्रेम करत असतात आणि खलनायक जो असतो तो वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या कृत्यातून नायिकेला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच आता इथे आहे. दिमाग हात तारे नटवून सजवणी, शिरी टाकती दिव्य उल्काफुल. उल्कापास होतो हे भौगोलिक सत्य आहे, परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारे. सूर्य नसेल तर सगळीकडे अंधार पसरेल, हेही एक भौगोलिक सत्य आहे. तुवा सांडिले कुठे अंतराळी, वेचून या दिव्य तेजक्कणे, मला मोहवाया बघे हा सुधांशू. सुधांशू म्हणजे चंद्र. मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारून धारून. वेगळी रूप घेऊन तो येतो. पौर्णिमेचा चंद्राची गोडी आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. हे सगळं असलं तरी तो परमप्रकाशित आहे, त्याला प्रकाश सूर्याकडून मिळतो, हे भौगोलिक सत्य आहे. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. शुक्र हा पहाटतारा आहे, अतिशय तेजस्वी असा पहाटतारा आहे. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी याचना प्रीतीची लाजुनी या, लाल होऊन या लाजरा मंगळ. मंगळ हा ग्रह लाल आहे. निराशेत संन्यस्त होऊन पैसे, माझं प्रेम न लाभल्यामुळे निराश झालेला आहे ध्रुव, आणि तो निराशेत संन्यस्त होऊन बैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारून या, कधी धूमकेतू करी आलो. पिसाटा परी केस पिंजारून या, कधी धूमकेतू करी आलो.
हे सगळं खरं आहे. पण पृथ्वी म्हणते मी तुझ्या भव्य दिव्य सूर्याची पूजा करते. ती म्हणते परी भव्य ते तेज पाहून पुजून घेऊ काय अशी कसे काजवे, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनही साहू. असं जरी असलं तरी अंतःकरणातली प्रीती कधीतरी उफाळून बाहेर येते. तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर, शहाजून येते परिअंग माझे, स्मृतीचे उरे आणि सळे अंतरे. ज्वालामुखी होतात, धरणीकंप होतात, हाही आपण अनुभव घेतलेला आहे. तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर, शहाजून येते परिअंग सारे, स्मृतीचे उरे आणि सळे अंतरे. ती म्हणते गमे की तुझ्या रुद्र रूपात जाऊ. कधी कधी मला वाटतं की तुझ्या जवळ निघून जाऊ. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिचीने तुझ्या घालून या गळा, तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, स्मृतीने तुझ्या तीव्र व्हाव्या का. हे जरी सगळं खरं असलं तरी पृथ्वी ही अशी तरी अशी आहे की त्या सूर्याच्या आपल्या प्रियतमाच्या कर्तृत्वाच्या कामाच्या आड येणारीच नाहीये. शेवटी ती म्हणते अमर्याद मित्रा तुझी थोरवी. मी हे मित्र म्हणजे सूर्य पण आहे आणि तिचा सखा पण आहे. अमर्याद मित्रा तुझी थोरवी, आणि मला ज्ञात मी एक धुली कण, मला ज्ञात मी एक धुली कण, अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण, युगा मागुनी चालली रेणुकी. मंडळी, ट्रुथ इज अ स्ट्रेंजर दॅन अ फिक्शन असं जेव्हा म्हणण्यात येतं तेव्हा सत्य आणि कल्पित ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत असा स्पष्ट अभिप्राय. सत्य हे नेहमी स्वयंभू असल्यामुळे ते अधिक तेजाने चमकतं. हे जरी खरं असलं तरी ह्या कवीने सत्यावरच कल्पनेचा मुलामा चढवल्यामुळे त्या दोघांची मिळून झालेली ही एक रचना अतिशय सुंदर असं प्रेमकीच आपल्याला मिळालं आहे. त्यासाठी आपण कुसुमाग्रज यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. आता मी मिसेस आशा आगाश यांना परत आमंत्रित करते हसरा नाचरा ही कविता सादर करण्यासाठी. मिसेस आगाशे. हसरा नाचरा जरा साला जरा, हसरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत, तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला, भिजल्या मातीत श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणे, मेघात लावीत सोनेरी कमानी, आकाश वाटेने श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात, लपत छपत हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला, केशर शिंपीत श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी, इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी,
संध्येच्या रात्रीत श्रावण आला, श्रावण आला. नाचरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला. लपेढ गा मागे धावे माळवर, लपेढ गा मागे धावे माळवर. असा खेळकार श्रावण आला, असा खेळकार श्रावण आला. सृष्टीत सुखाची करिता भेट, सृष्टीत सुखाची करिता पेर. आनंदाचा श्रावण आला, श्रावण आला. नाचरा नाचरा जरा साला जरा, नाचरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. क्या बात आहे. Thank you. मस्त एकदम. फार छान. आता मी आमंत्रित करते सौ अंजली कुलकर्णी यांना. त्यांची कविता आहे अश्रू. ही कुसुमाग्रजांची कविता त्या सादर करणार आहेत. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी शुभांगी जोशी, संगीता बांगर आणि विभा बिलवडीकरांचे मनापासून कौतुक करते की मराठी दिन हा सगळ्यांनाच साजरा करावा वाटतो आणि तुम्ही इतकी सुंदर संधी दिला त्याबद्दल तिघींसाठी. आज मराठी दिनानिमित्त मी कुसुमाग्रजांना आदरांजली म्हणून त्यांनीच लिहिलेली कविता अश्रू ही सादर करीत आहेत. तर अश्रू. एकदा एका डोळ्यामधल्या अश्रूने दुसऱ्याला विचारले, एकदा एका डोळ्यामधल्या अश्रूने दुसऱ्याला विचारले, ए का रे आपण असे? ना रंग ना रूप, नेहमीच मात्र चिडीचूप. ना रंग ना रूप, नेहमीच मात्र चिडीचूप. आनंद झाला तरी डोळ्यातून बाहेर, आनंद झाला तरी डोळ्यातून बाहेर. दुःखाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहे. कोणीच कसे थांबवत नाही आपल्याला, कोणीच कसे थांबवत नाहीत आपल्याला. किनाराही साधा नाही या पापण्याला. दुसऱ्यालाही जरा मग प्रश्न पडला, दुसऱ्यालाही जरा मग प्रश्न पडला. खूप विचार करून मग तो बोलला, रंगरूप नसला तरीही, चिडीचूप असलो जरीही. रंगरूप नसला तरीही, चिडीचूप असलो जरीही. आधार ठेवतो भावनांचा, आदर राखतो वचनाचा. आधार ठेवतो भावनाचा, आदर राखतो वचनाचा. सांत्वनेचा बोल आपणच, अंतरी बोल आपणच. सुखात आपले येणे व्यक्तिपरत्व, सुखात आपले येणे व्यक्तिपरत्व. दुःखाच्या प्रसंगी आपलाच मात्र महत्व, दुःखाच्या प्रसंगही आपलाच मात्र महत्व. आपल्याला कोणी नाही थांबवू शकत, आपल्याला कोणी नाही थांबवू शकत. बंधनात नाही कोणी बांधू शकत, बंधनात नाही कोणी बांधू शकत. उद्रेक आपल्या मनातील वेदनाचा, उद्रेक आपल्या मनातील वेदनाचा. नाजूक धागा वचनातील बंधनाचा, नाजूक धागा वचनातील बंधनाचा. भावबंद हृदयातील स्पंदनाचा, स्वरबद्ध झंकार तनातील स्पंदनाचा. म्हणूनच म्हणूनच आपले बाहेर पडणे भाग आहे, म्हणूनच आपले बाहेर पडणे भाग आहे. आपल्यामुळेच आज हे जग उभे आहे. अशीच आपली ही कहाणी, अशीच आपली ही कहाणी. ऐकून अश्रूची वाणी, ऐकून अश्रूंची वाणी. अश्रूच्याच डोळ्यात हळूच आले पाणी, अश्रूच्याच डोळ्यात हळूच आले पाणी. धन्यवाद. फार सुंदर आणि फारच भावनापूर्ण. धन्यवाद.
आता मी आमंत्रित करते जयश्रीताई पिख्यांना. त्यांची कविता आहे प्रेम कर भिल्ल्यासारखे. ही कुसुमाग्रजांची कविता. भिल्लासारखं. मी अनम्यूट केलेला आहे. हा. आवाज येतोय? हो, छान आहे. आता सगळ्या सांस्कृतिक मंडळाच्या सगळ्या सभासदांना आणि कमिटी मेंबर्सना माझा मनापासून नमस्कार. आणि आज विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा आज वाढदिवस आणि तोच आपण हा मराठी दिवस म्हणून साजरा करतोय. तर ह्या आनंद प्रित्यर्थ मी त्यांचीच एक कविता आपल्या पुढे सादर करते. आता ही जी कविता आहे ती प्रेमावर कविता आहे. आता हा फेब्रुवारी महिना आहे, हा नुकताच व्हॅलेंटाईन दिवस सगळ्या जगाने साजरा केला. तर अशा या व्हॅलेंटाईन दिवसात जे प्रेमाचा सगळ्यांनी अनुभव घेतले, पण ह्या कवितेमधल्या प्रेमाचे कवीने सांगितलेल्या गोष्टी वेगळ्या आहेत. असं आहे की ही कविता जी आहे ही एक अशा तरुणाला, की ज्या तरुणाला प्रेम तर तो करतोय पण त्याचं प्रेयसीला सांगायची हिंमत नाहीये. माझं इथे हे काही व्हिडिओ दिसत नाहीये का? नाही, दिसतोय जयश्री. तर त्याची प्रेयसीला सांगायची हिंमत नाहीये अशा ह्या तरुणाला उद्देशून ह्या आपल्या कुसुमाग्रजांनी ही कविता लिहिलेली आहे. ही कविता खरी 40-50 वर्षापूर्वी लिहिलेली आहे आणि त्यावेळी प्रेमाबद्दल इतकं खुल्लम खुल्ला बोलणं असं हे नव्हतं. म्हणजे ही कविता मी म्हणतेय क्रांतिकारीच कविता आहे. पण ही कविता कालातीत पण आहे. कारण प्रेम असून व्यक्त न करणारे, हिंमत न करणारे, साहस न करणारे असे तरुण आधी पण होते, आत्ता पण आहे आणि पुढे पण असतील. त्यामुळे ही कविता कालातीत आहे. आणि श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कवींची हीच तर ओळख आहे की ज्ञानपीठ अवॉर्ड काय अशाच लोकांना हे येतं की त्यांच्या सगळ्या कविता बहुतेक कालातीत असतात. त्या कुठल्याही काळात जुन्या होत नाहीत. त्यामुळे ते मराठी मनाच्या अंतरंगात त्या सदैव म्हटल्या जातात, त्या त्यांना प्रेरक होतात. तर अशीच ही प्रेमाची कविता त्यांनी हिंमत किंवा साहस देण्यासाठी एका तरुणाला उद्देशून म्हटलेली आहे की ज्याच्यामध्ये हिंमत नाहीये, साहस नाहीये प्रेम व्यक्त करायचं. प्रेम तर खूप आहे. तर माझ्या मते या कवितेला 3 भाग आहेत कवितेचे. पहिल्या काही ओळींमध्ये ते हिंमत देतात, साहस देतात. नंतरच्या काही ओळींमध्ये, चालू ठेवू ना मी? हा, ठेवा. नंतरच्या काही ओळींमध्ये ते त्या तरुणाला सावध करतात आणि शेवटच्या ओळींमध्ये ते म्हणतात की प्रेम म्हणजे काय आहे आणि ते कसं करावं. असं ही 3 भागात ही कविता आहे असं मला वाटलं. तर ही कविता मी आपल्या पुढे सादर करते. मध्ये मध्ये त्यातल्या काही गोष्टी मी आजकालच्या काळाप्रमाणे मी सांगेन. माझ्या कवितेचं नाव आहे प्रेम कर भिल्लासारखं. आता प्रेम झालं की मग वेगवेगळ्या उपमा दिल्या जातात, आपल्या निसर्गातल्या वेगवेगळ्या उपमा दिल्या जातात. कारण हे प्रियकर असंच ह्याच गोष्टीचाच विचार करायला लागतो ना. तसंच त्याबद्दल ह्यांनी कुसुमाग्रजांनी म्हटलंय, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाल्या वारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. या उपमा देणं बास झालं, आता खूप झालं. यामुळे तुझ्या हाती काही लागणार नाहीये. मोरासारखा छाती काढून उभा राहा. मोरासारखा का म्हटलंय? कारण मोर हा लांडोरीच्या तिला रिझवण्यासाठी तो खूप आत्मविश्वासाने तिच्या पुढे नाचत असतो. तसं कुसुमाग्रजांनी म्हटलंय मोरासारखा छाती काढून उभा राहा आणि जाळासारखा नजर बांधून बघ. इकडे तिकडे बघू नको, कॉन्फिडेंटली अगदी आत्मविश्वासाने बघ आणि पुढची गोष्ट बोल. तर जाळासारखा भेदक नजरेने, की तुझ्या जवळ जितकं प्रेम आहे
ते तुझ्या नजरेने तिथपर्यंत पोचलं पाहिजे. असा तू जाळासारखा नजरेत नजर बांधून बघ आणि सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. आणि सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. आता हे जे प्रियकर असतात ते प्रेम झालं की लगेच कविता करायला लागतात. त्यांना कविता येवो अगर न हो, पण ते एक शीघ्र कवी बनतात आणि मग वेगवेगळी कविता करायला लागतात, त्या आपल्या प्रेयसीला पाठवायला लागतात. आता इथून पुढे म्हटलंय, शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय. तू जे जुळवून हे करतोयस आणि यमक छंद, ते आता खूप जुनं झालं, त्याच्यावर शेवाळ बसलाय. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय. डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय. डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय. आता ते सावध करतायत. आता त्या तरुणाला सावध करतायत. उन्हातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत. उन्हातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत. जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. किती वाट पाहिजे तुझी. जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील का. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. कारण ती किती वाट पाहिल. घरचे लग्न करतील, ती पण लग्न करेल. किती वाट पाहिल तुझी तू प्रेम व्यक्त करायची. तर एखाद वेळी तुला त्या लग्नात जाऊन पेढे लाडू वाटावे वेळी. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो. म्हणून म्हणतो जागा हो. जाण्यापूर्वीची वेळ. की वेळ जायच्या आधी जागा हो बाबा. म्हणून म्हणतो जागा हो. जाण्यापूर्वीची वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. आजकाल व्हॉट्सअपमुळे अक्षरांचीच हे देवाणघेवाण चालू असते. की सारखं म्हणायचं यू आर लुकिंग क्यूट, यू आर लुकिंग ब्युटिफुल, आणि ते सुद्धा इंग्लिशमध्ये. हॅपी बर्थडे वगैरे अशी नुसती अक्षरांची देवाणघेवाण करायची. पण मग ह्यानी काही साध्य होत नाही. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. आता त्यांनी प्रेमाबद्दल काय सांगितलंय ते बघा. त्यांचे धगधगते असे विचार आहेत. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. पेटून उठ. प्रेमाकरता तू पेटून उठ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. आणि प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. आणि प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं, जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. बाणावर जर तू प्रेम खोचलंस भिल्लासारखं की तो बाण बरोबर लक्ष्यावर पोचतोच. भिल्लाचा बाण लक्ष्यावर बरोबर पोचतोच. तसं तू प्रेम कर की तुझ्या लक्ष्यावर, तुझ्या साध्यावर ते अंतिम ह्याला ते पोचलंच पाहिजे. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोचलेलं. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोचलेलं. केवढा आवाक आहे प्रेमाचा. मातीमध्ये उगवून ते मेघांपर्यंत सुद्धा पोचू शकतं. तर मातीमध्ये उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोचलेलं. शब्दांच्या धुक्यामध्ये अडकू नकोस. नुसते शब्दाची देवाणघेवाण करून काही तुला फायदा होणार नाहीये. तुझं काही इप्सित साध्य होणार नाही. शब्दांच्या धुक्यामध्ये अडकू नकोस. बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. झेंडा बुरजावरचा आपल्याला छानच वाटतो, पण तो एकाकी असतो. तर तू हिंमत नाही दाखवलीस तर तू एकाकी पडशील. बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं. उधळून दे म्हणजे नुसतं सांग नाही, तो उधळून दे. उधळून कसं देतं की काही आपल्या जवळ राहत नाही असं उधळलं जातं. उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं.
उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. नमस्कार. खूप छान काकू, मस्त. फारच सुंदर जयश्रीताई. आणि सादरीकरण पण फार छान. खूप Thank you. सुंदर सादर केलं. आता मी आमंत्रित करते मिसेस सौ अरुणा औंधकर यांना. त्यांची कविता आहे खेड्यामधले घर कौलारू. ही कुसुमाग्रजांची नाहीये, गदी माडगुळकरांची आहे, पण त्यांच्या मनाला ही फार भावते म्हणून त्या ही कविता सादर करणार आहेत. तर मी आमंत्रित करते सौ अरुणा ताई औंधकर यांना. खेड्यामध्ये नमस्कार. सर्व सभासदांना माझा नमस्कार. आज आपण मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी कविता वाचनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये मी आपल्याला एक कविता वाचून दाखवणार आहे. पण त्याचा संदर्भ असा आहे की मी बालपणी एका खेड्यामध्ये राहत होते आणि मला काही दिवसापूर्वी म्हणजे हे कार्यक्रम डिक्लेअर करण्यापूर्वी मला एक मेसेज आला होता गुड मॉर्निंगचा, म्हणजे शुभ सकाळ. आणि त्याच्यामध्ये एक कौलारू घर, अशी हे झाडी, भरपूर झाडी आणि पाऊल वाट, आणि त्या पाऊल वाटेच्या शेवटी एक नदी, असा फोटो आला होता. आणि त्या वेळेला मला उत्स्फूर्तपणे एक ओळ आठवली. लहानपणी हे माझं गाणं पाठ होतं. खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू, आज अचानक मानस लागे तेथे विहरू. खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू, पूर्व दिशेला नदी वाहते, त्यात बालपण वाहत येते, उंबऱ्याशी येऊन मिळते, यौवन लागे उगा बावरू. खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू, माहेराची प्रेमळ माती, त्या मातीतून पिकती मोती, कणसावरती माणिक मोती, तिथे भिरभिरे स्मृती पाखरू. खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू, आयुष्याच्या पाऊल वाटा किती तुडविल्या येता जाता, पर्यायीची आठवण येता मनी वादळे होती सुरू. खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू. ही कविता जवळजवळ 50 वर्षापूर्वीची आहे. माझं बालपण गेलं त्यावेळेला या कवितेचा जन्म झाला असावा. आणि त्याप्रमाणे म्हणजे ती नदी, पाऊल वाट आणि कौलारू घर त्या स्मृतीत असलेल्या गोष्टी मी आपल्या पुढे सादर केल्या. कसं वाटलं मला माहित नाहीये. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. फार छान अरुणाताई. आता मी आमंत्रित करते संजीवनी ताई डेक्कनवार यांना. त्यांची कविता आहे पुरे झाले चंद्र सूर्य. तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. अनम्यूट करा संजीवनी ताई. झाले का अनम्यूट? आज सप्रेम नमस्कार सर्व मित्र मैत्रिणी आणि संस्कृती मराठी मंडळाचे सभासद आणि मुख्य कार्यकारी मंडळ अध्यक्ष सर्वांनाच मी अतिशय मनापासून नमस्कार करते. कारण फार सुंदर कार्यक्रम हे लोक आयोजित करतात आणि आज तर मला अजून एक संधी त्यांनी दिली आणि तो आहे मराठी भाषा गौरव दिन साजरा करायचा. तर अशी ही आपली जागतिक मराठी भाषा दिनाची गोडी मला पहिल्यापासूनच होती आणि आज खरंच आपण ती साजरी पण करत आहोत.
तर असे आपले ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिन यांना आपण विनम्र अभिवादन करून मी माझ्या कवितेला आणि त्यापूर्वी काही माझ्या मनात जे विचार आहेत ते व्यक्त करायला सुरुवात करते. खरं तर कुसुमाग्रज यांच्या प्रतिभेचा आविष्कार आपल्याला मराठी साहित्यात दिसतो, आपण तो वाचतो, पण मला त्यांची काव्य प्रतिभा विशेषतः जी कविता आवडली ती आहे प्रेम कविता. कारण त्यात त्यांनी प्रेमवीराला जबरदस्त आव्हान दिले. खर तर मला असे प्रेमी दिसले आजपर्यंत की चोरून प्रेम करतात, झाडाआडून लपून छपून प्रेम करतात, कोणी प्रेम वेडे होऊन तहानभूक करतात, कोणी शब्दांच्या जाळ्यात अडकतात. पण या कवितेत कुसुमाग्रजांनी एका प्रेमवीरालाच आव्हान दिले, अरे प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती कोचलेलं. हीच कविता मी तुम्हाला काव्यातून सादर करणार आहे. परंतु आणखी एक मला माझे स्वतःचे अनुभव तुम्हाला या निमित्तानं व्यक्त करायचे आहेत. आणि त्याचं कारण असं की मी ज्या भागात काम केलं, कर्मभूमी अर्थात माझी ती, मी फर्ग्युसनच्या विलिंग्डन कॉलेजमधूनच म्हणजे सांगलीमधूनच प्राध्यापकी केली आणि त्यानंतर मला कोकणात यावं लागलं त्यांच्यामुळे कोकण आणि त्यामुळे अशा या कोकणात मी प्रेमाचा बहर 12ही महिने असतो ते अनुभवलं. निसर्ग सौंदर्याने अतिशय उत्तम असं वेढलेलं कोकण, त्यात विशेषतः दापोली, तेव्हा तर तरुण तरुणींचे बहरलेले प्रेमाचे मळे अनेक प्रकार मी पाहिले. प्राध्यापकी असताना पाहायचे, अहो वर्गात असताना एवढ्या जोड्या मुलांच्या ठरत आणि आजच ती मुलं म्हणजे प्रथित यश चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांची नावं आता सांगायची म्हणजे तर मोठी लिस्ट आहे. परंतु एकंदरीत हे जीवन, प्राध्यापकी जीवन मी स्वतः अनुभवताना मला या प्रेमाचा बहर कसा असतो 12 महिने हे मला कोकणातच अनुभवायला मिळालं. इथे शहरामध्ये तेवढंच आहे, पण हॉटेलमध्ये किंवा आणखी कुठे तिथे तसं नाही. तिथे निसर्गाच्या सानिध्यात बहरतं प्रेम. तर अशा या प्रेम वेड्या लोकांच्या परिसरात मी राहिले. मी माझी भूमिका करतच होते सादर. म्हणजे माझ्या जीवनामध्ये, प्राध्यापकी जीवनामध्ये जे करायचं ते करताना वर्गातच मला अशी छान छान जोड्या पाहायला मिळायच्या. अगदी मस्त मुलं रमलेली असायची, पण तेवढीच ती टॅलेंटेड कोकणातली मुलं मला जाणवली. आज ती सांगितलं तुम्हाला की चार्टर्ड अकाउंटंट अनेक जोड्या मला दिसले. काही आता मी अधिक न रमता ही माझी कुसुमाग्रजांची आवडलेली अशी प्रेम कविता सादर करत आहे. तर या कवितेची मला वाटते रिपिटेशन विखेताईंकडून ती ऐकली कविता, तीच कविता आहे. परंतु मला ही कविता सादर करायला परमिशन दिलेली होती म्हणून मी तीच पुन्हा ना चालेल. हो हो अगदी रिपीट होतं एवढंच. हा. पुरे झाले चंद्र सूर्य, पुऱ्या झाल्या तारा. पुरे झाले चंद्र सूर्य, पुऱ्या झाल्या तारा. पुरे झाले नदी नाले, ते झाला वारा. छाती काढून मोरासारखा छाती काढून उभा राहा. जाळ्यासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय. डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत. जास्तीत जास्त बाई बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणते जागा हो जाण्यापूर्वी वेळ. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. मातीमध्ये उगून सुद्धा मेघा पोचलेलं. मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस. बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं.
उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू संजीवनी ताई. आता मी सौ शुभांगी कुलकर्णी यांना आमंत्रित करते. शुभांगी ताई, तुम्ही स्वतःला अनम्यूट करता? ओके. शुभांगी कुलकर्णींची कविता आहे अश्रू. बोलू का? हो बोला. तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये शुभांगी ताई. हा, मी शुभांगी कुलकर्णी आहे. हा. मंडळातर्फे सादर केलेल्या मराठी भाषा दिनानिमित्त कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानिमित्त मी त्यांची अश्रू ही कविता सादर करते आहे आणि निवेदन पण करते आहे. एकदा एका डोळ्यामधल्या अश्रूने दुसऱ्याला विचारले, "हे का रे आपण असे, ना रंग ना रूप, नेहमीच मात्र चिडीचूप. आनंद झाला ते डोळ्यातून बाहेर, दुःखाच्या प्रसंगी डोळ्याचं आहेर. कोणी कसे थांबवत नाही आपल्याला, किनाराही नाही साधा या पापण्याला." दुसऱ्यालाही मग जरा प्रश्न पडला, खूप विचार करून मग तो बोलला, "रंगरूप नसलं तरीही, चिडीचूप असलो तरीही, आदर ठेवतो भावनांचा, आदर राखतो वचनांचा. सांत्वनाचे बोल आपणच, अंतरी खोल आपणच. सुखात आपले येणे व्यक्तिपरत्व, दुःखाच्या प्रसंगी आपलेच मात्र महत्व. आपल्याला कोणी नाही थांबवू शकत, बंधनात नाही कोणी बांधू शकत. उद्रेक आपल्या मनातील वेदनांचा, नाजूक धागा वचनातील बंधनाचा, भावबंध हृदयातील स्पंदनाचा. म्हणूनच आपले बाहेर पडणे भाग आहे, आपल्यामुळेच आज जग उभे आहे. अशीच आपली एक कहाणी, ऐकून अश्रूची ही वाणी, अश्रूचे डोळे हळू चाले पाणी. अश्रूंचा आणि आपला अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे. कसलेही दुःख, खूप आनंद, या दोन्ही प्रसंगी लगत डोळ्यात पाणी येतं. विराचे दुःख असो वा भेटल्याचा आनंद असो, पण या वाहणाऱ्या अश्रूंना स्वतःच्या दुःख असू शकतं, भावना असू शकतात. ही कल्पना आणि विचार अगदी नाविन्यपूर्ण वाटला. या कवितेत निराळ पण आहे, म्हणून औत्सुक्य वाढले. माणसाला मनातल्या भावना अश्रू वाटे मोकळ्या करता येतात. तसं सुखदुःखातही मनातले विचार न बोलता समजतात. हे खूप महत्वाचे आहे. त्याला रंगरूप नाही म्हणून कोणी लपवू शकत नाही आणि थांबवू शकत नाही. दिलेल्या वचनांची किंवा जबाबदारीची पूर्तता झाली की माणसाला समाधान वाटते. ते समाधान अश्रू वाटे बाहेर पडते. कसं तरी बोज किंवा सल मनात असेल तर आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीबरोबर पोटभर अश्रू ढळले की मन मोकळे होते. कोणतेही बंधन त्याच्या आड येत नाही. डोळ्यात अश्रू नसते तर आयुष्य शुष्क झाले असते. ही कल्पनाच आपल्याला नको वाटते. अश्रूच आपल्या जगण्याचा आधार आहे. अश्रूच्या डोळ्यात होलू चाळ पाणी, ही भावना किती हृदयस्पर्शी आहे. कविता मनाचा इतका ठाव घेते, म्हणूनच मला खूप आवडली. नमस्कार. खूप छान झाली काकू. धन्यवाद. छान झालं. विभा मंजुषा जॉईन नाही होते आणि दीपा शेलार पण नेट प्रॉब्लेम सांगतेय. मंजुषा, मी झाली जॉईन. मंजुषाने join केलं. हा, शुभांगी मी जॉईन झाले. करतेस का? कर. मी ऍक्च्युली एका बाहेरच आहे, पण करते मी. ट्राय कर करते. गं, आम्हाला आवडेल तुझं ऐकायला. कर. ओके ओके कर कर. चालेल चालेल. नाही, मी तिला 2-3दा विचारलं पण आय डिडंट गेट अ रिप्लाय, सो आय आस्क्ड यू कॉलर. ती जॉईन झाली होती. मी जॉईन झाले. हा, मग करतेस ना तू सादर? हो हो हो. अच्छा, एक ठीक मिनिट आहे बघा. ठीक आहे. आता मी आमंत्रित करते मंजुषा पाटील यांना. त्यांची कविता आहे उठा उठा चिवताय. ऍक्च्युली मी नमस्कार. मी ही कविता फारच छोटी आहे, ऍक्च्युली लहान मुलांसाठीच आहे. पण मी जेव्हा लहान होती तेव्हा आई माझ्यासाठी ही कविता म्हणायची आणि त्यानंतर
माझ्या मुली झाल्या त्यानंतर मी त्यांना उठवताना मी पण त्यांना म्हणायची. म्हणून मला वाटलं की चला ही कुसुमाग्रजांचीच आहे ही कविता ही, तर ती सादर करावी म्हणून. तर मी बाहेर आहे, पण आय होप की कनेक्शन प्रॉब्लेम येऊ नये. मी म्हणते बोलते म्हणजे कविता. उठा उठा चिऊताई, उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाड आले, डोळे तरी मिटले अजूनही अजूनही. उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही. सोनेरी हे दूत आले घरटाच्या दारापाशी, सोनेरी हे दूत आले घरटाच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही अजूनही, डोळ्यावर झोप कशी अजूनही अजूनही. लग बग पाखरे ही गात गात गोड गाणे, लग बग पाखरे ही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे चोहीकडे. झोपलेल्या अशा तुम्ही, झोपलेल्या अशा तुम्ही, आणायचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या चिमुकल्या. बाळाचे मी नाव घेता, बाळाचे मी घेता नाव, जागी झाली चिऊताई, उठून या दूर जाई, बुर 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 बुर. तर अशी ही कविता आहे. धन्यवाद. फारच सुंदर, छान. फारच सुंदर कविता. आणि ही ऍक्च्युली ICSE बोर्डाला पण आहे. ती पण मी माझ्या स्टुडंटची घ्यायची ही कविता. त्यांना बराच प्रॉब्लेम यायचा मराठी, म्हणजे त्यांचं थोडं वीक असल्यामुळे. तर ते सोनेरी दूत म्हणजे काय ते एक्सप्लेन करायला पण फार कठीण जायचं म्हणजे. पण फार सुंदर, फार सुंदर. आणि अगदी म्हणजे लहान मुलांना उठवायला फारच प्रेमळ कविता आहे. खूपच सुंदर. थँक्यू सो मच. थँक्यू. मी आता सगळ्यांचे धन्यवाद मानते. तुम्हा सगळ्यांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. पण धन्यवादासाठी माझी आई इथे आहे, सौ सीमंतिनी शेरीकर, आणि त्या आता तुमच्या पुढे कुसुमाग्रजांचीच एक प्रार्थना सादर करत आहेत. शिवसुंदरा प्रार्थना आम्ही सादर करत आहोत. मध्ये मध्ये आईचा आवाज जेव्हा वीक होईल तेव्हा मी तिला सांगते. सर्वात्मका शिवसुंदरा, सर्वात्मका स्वीकार्या अभिवादना, स्वीकार्या अभिवादना. तुम्ही तेजाकडे प्रभु अमुचाने जीवना, सर्वात्मका शिवसुंदरा. तुमनात तू गगनात तू, ताऱ्यामध्ये फुलतोस तू, संदर्भ जे जगतामध्ये, सर्वात त्या वसतोस तू. चोहीकडे रूपे तुझी जाणीवही माझ्या मनात, सर्वात्मका शिवसुंदरा, सर्वात्मका शिवसुंदरा. रमतोस तू शेतामध्ये, तू रागसी श्रमिकांसवे, जे रंजले अंदाजले, पुसतोस त्यांची आसवे. स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे
पद पावना सुखे तुझे पद पावना सर्वात्मका शिवसुंदरा सर्वात्मका शिवसुंदरा सर्वात्मका शिवसुंदरा. धन्यवाद. धन्यवाद सीमंतनी ताई, तुमची प्रार्थना फारच सुंदर होती. खूप छान झालं एकदम. सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांचे आभार. कार्यक्रमाला सगळ्यांनी हातभार लावला आणि प्रेक्षकांचेही आभार आणि भाग घेणाऱ्यांचे तर खूप खूप आभार. आणि अशा रीतीने आजचा मराठी भाषा दिन आपला सादर करण्यात आलेला आहे. ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सगळ्यांना धन्यवाद. आजचा कार्यक्रम विभाग आता आम्ही हा कार्यक्रम बिफोर वी डिक्लेअर दॅट इट इज एंडिंग, मी सौ शुभांगी जोशी, सौ संगीता बांगर आणि आमच्या सगळ्या ज्या कार्यकर्त्या रेप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. त्या सगळ्यांच्या शिवाय आणि आपल्या सगळ्यांच्या पार्टिसिपेशनच्या शिवाय हा प्रोग्राम अजिबातच सक्सेसफुल झाला नसता. धन्यवाद. आणि मी परत एकदा मिस्टर आनंद मिश्रा यांचे खूप खूप धन्यवाद मानते. ते wireaccess.com ह्या कंपनीचे आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला ही बिना व्यत्ययची लिंक, झूम लिंक आपल्याला मिळाली आहे आणि दिस हॅज बीन एबल टू फॅसिलिटेट मराठी दिन. सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू. पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या ह्या मंडळाने हा दिवस साजरा करण्याकरता जी मेहनत घेतली, पहिली मेहनतीपेक्षा सुद्धा की पुढाकार घेणं, की त्याची हा दिवस लक्षात ठेवून, म्हणजे की ह्याचं महत्व लक्षात ठेवून कमीत कमी 4 लोकांना तरी, मराठी लोकांपर्यंत आपण हे पोहोचवणं, हा आजच्या दिवसाचा म्हणजे खरंच मोठा हेतू आहे असं मला वाटतं. की दिवसेंदिवस मराठी भाषेचा जो परीघ आहे तो संकुचित होतोय की काय असं वाटतं. आणि अशा वेळेला तुमच्यासारख्या तरुणांनी पुढे येऊन असे उपक्रम करणं हे खूप स्तुत्य आहे. आणि मला माहितीये ह्याच्यात खूप त्रासही झाला, तुम्हाला म्हणावं तसा प्रतिसाद मिळत नव्हता हे, आणि त्यामुळे थोडं नाराजी सुद्धा येते. पण नक्कीच तुमच्या ह्या सगळ्या मेहनतीला पुढल्या वेळेस आणखीन जास्त यश येईल आणि आम्ही सुद्धा ह्याचा म्हणजे ह्याच्याबद्दल इतरांपर्यंत माहिती पोहोचवायचा प्रयत्न करू किंवा उद्युक्त करू इतरांना की तुम्ही जे मेहनत घेताय त्याचं तुम्हाला खरं श्रेय मिळावं आणि मराठीचा परीघ वाढत जावा या हेतूने तुम्ही जे केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. चालेल. धन्यवाद परत एकदा. थँक्यू. शुभांगी, विभा आणि संगीता, खूप छान कार्यक्रम झाला. पूर्ण कार्यक्रम बघितला प्रोग्राम. धन्यवाद तुम्हा सगळ्यांना आणि ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सगळ्यांचं खूप मनापासून. तुम्ही नाही, तुमच्या तिघींची ही म्हणजे हे जे तुम्ही तिघी जणी आहात ना, ह्या खूप छान प्रोग्राम देत आहेत. शुभांगीमुळे मला तरी कुसुमाग्रज आणि शांता शेळके वगैरे सगळ्यांना मी इंट्रोड्यूस झाले. कुठून तरी पर्सनली सगळ्यांना कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी.